समृद्धीवरील खिळ्यांचे गूढ उलगडले. घातपात नव्हे, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा. समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून घातपाताचा प्रयत्न झाल्याची चर्चा आणि सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने MSRDCने या घटनेवर अधिकृत स्पष्टीकरण देत घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे. महामंडळाच्या अहवालानुसार महामार्गावरील सूक्ष्म तडे भरण्यासाठी वापरण्यात आलेले अॅल्युमिनियम नोझल्स हे खिळ्यांसारखे दिसत होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही ते वेळेत न काढल्याने गाड्यांचे टायर पंक्चर झाली. या निष्काळजीपणाबद्दल संबंधित कंत्राटदारावर कठोर दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता संगीता जयस्वाल आणि अधीक्षक अभियंता सुलिश रावगे यांनी दिली. नेमकं काय घडलं? 9 सप्टेंबर रोजी रात्री सावंगी ते जांभळा इंटरचेंज दरम्यान रस्त्यावरील तडे भरण्याचे काम इपॉक्सी ग्राउटिंग पद्धतीने सुरू होते. या प्रक्रियेत तडे भरण्यासाठी नोझल्स बसवले होते. रात्री उशिरा काही वाहने डायव्हर्जन न पाळता या नोझल्सवरून गेली आणि त्यामुळे 10 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 3 वाहनांचे टायर पंक्चर झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठा अपघात झाला नाही. सकाळपर्यंत नोझल्स काढले, वाहतूक सुरळीत. MSRDCच्या पथाने 10 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता सर्व नोझल्स काढून टाकले आणि वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू झाली. मात्र योग्य ती वाहतूक वळवण्याची व सुरक्षा व्यवस्था न लावल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले असून संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई निश्चित झाली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशांत स्वामी, पोलीस उपायुक्त. या प्रकरणावर बोलताना पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामीरे यांनी स्पष्ट केले की महामार्गावर कोणताही घातपात झालेला नाही. देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू असताना तांत्रिक कारणामुळे ही समस्या उद्भवली. अफवांवर विश्वास ठेवू नये. पुढील वेळी अशी कामे करताना रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स व इतर सुरक्षा उपाय काटेकोरपणे वापरण्यात येतील. समृद्धी महामार्गावरती खिळे असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता, तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या 8 दिवसापासून हे काम चालू आहे. लेन नंबर 1 वरती काम चालू आहे. लेन नंबर 2 आणि 3 ह्या सुरू होत्या. लेन नंबर 1चं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंग सुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथनिंग होते. ते काम चालू होतं आणि ते आज सगळे लावलं होतं आणि आज सगळे ते काढलं गेलेलं आहे. जवळपास 24 तासाची ही प्रोसिजर आहे. अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे अशा प्रकार कुठलाही घडलेला नाही. आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते, कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत. त्यामुळे जे 2-3 व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस HSPचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेले आहेत. मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. प्रशासन